B.Ed ॲडमिशन 2026-27 तर ज्याही विद्यार्थ्यांना CETचा फॉर्म भरायचा होता त्या विद्यार्थ्यांची जी डेट आहे म्हणजे फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड करून देण्यात आलेली आहे। तर 23 तारीख ही लास्ट डेट होती, तर आता नवीन तारीख साईडवर उपलब्ध झालेली आहे। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। तर बघू शकता एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे B.Ed जेही जनरल आणि स्पेशल आणि B.Ed ELCT, तर यांची जी डेट आहे ही एक्सटेंड करून देण्यात आलेली आहे। तर यामध्ये एक परिपत्रकसुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे की जी डेट आहे कधीपर्यंत देण्यात आलेली आहे। तर बघू शकता जे एक्सटेन्शन आहे 24/1 ते 13/2, तर 13 तारखेपर्यंत म्हणजे 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत आता विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तर आता डेट जी वाढवून देण्यात आलेली आहे ही 13 तारखेपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना B.Ed ॲडमिशन 2026-27साठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर CET देणं हे अनिवार्य आहे। जे विद्यार्थी CET देतील तेच विद्यार्थी B.Ed करू शकणार आहे। तर यावर्षीचं जे B.Ed आहे ते B.Ed 2 वर्षाचं असणार आहे। तर B.Ed ॲडमिशन CET 2026 तर फॉर्म भरण्याची संपूर्ण डिटेल्स आपल्या चॅनलवर दिलेली आहे। तर आता वेळ न करता, कारण की यानंतर डेट एक्सटेंड होणार नाही आहे, कारण की ऑलरेडी आता 15 ते 20 दिवस ही जी डेट आहे ही एक्सटेंड करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जी डेट मिळालेली आहे त्या डेट संपायच्या अगोदर आपला फॉर्म भरा आणि B.Ed ॲडमिशन 2026-27साठी जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।